नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मृणाल संतोष पंडित आपले सर जे हॉस्पिटल मध्ये सहर्ष स्वागत करत आहे। जे हॉस्पिटल येथे कसे पोहोचायचे याबद्दल आज मी सर्वांना माहिती देणार आहे। सर जे हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील नंबर 1 चे हॉस्पिटल आहे, कारण इथे उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार पद्धती, अद्ययावत यंत्रसामुग्री, उच्च शिक्षित व कुशल डॉक्टर्स, 24 तास सेवा देणाऱ्या सिस्टर्स, कक्ष सेवक व सफाई कामगार। इथे उपलब्ध असलेल्या उपचार पद्धती व आरोग्य सुविधा सर्वांना मिळाव्यात यासाठी हा माहितीपट बनवण्याचे प्रयोजन। सर जे बाबा हे जे हॉस्पिटलचे आराध्य दैवत आहे। यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी माझ्या माहितीपटाला सुरुवात करते। सर्वप्रथम पहिले ऑप्शन आहे सँडस रोड रेल्वे स्टेशन। हे सेंट्रल लाईन व हार्बर लाईन मार्गावरती उपलब्ध आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या या CST रेल्वे स्थानक येथे थांबतात। तिथून बाहेरगावचे रुग्ण सँडस रोड रेल्वे स्टेशन ला सेंट्रल लाईन किंवा हार्बर लाईनने येऊ शकतात। इथून बाहेर पडल्यावरती तुम्हाला शेअरिंग टॅक्सी उपलब्ध असतात। त्याने तुम्ही गेट नंबर 6 इथे जाऊ शकता किंवा चालत देखील तुम्ही गेट नंबर 6 इथे पोहोचू शकता। हे आहे जे हॉस्पिटल गेट नंबर 6। इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी पहिली इमारत दिसते ती आहे मुख्य बाह्य रुग्ण इमारत। या इमारतीमध्ये विविध प्रकारच्या OPD उपलब्ध आहेत। इथे सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत रुग्णांना केस पेपर वाटप केले जाते। दुसरा ऑप्शन आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, जे वेस्टर्न लाईन रेल्वे मार्गावरती उपलब्ध आहे। इथून तुम्ही 124 किंवा 125 बसने जे हॉस्पिटल गेट नंबर 11 इथे जाऊ शकता व तिथून तुम्ही चालत आतमध्ये येऊ शकता। वेस्टर्न लाईन वरील दुसरे ऑप्शन आहे ग्रांट रोड रेल्वे स्टेशन। बऱ्याचशा रुग्णांना वेस्टर्न लाईनने जे हॉस्पिटल येथे कसे पोहोचावे याबद्दल माहिती नसते। ग्रांट रोड रेल्वे स्टेशन वरून तुम्ही बाहेर पडलात की बस नंबर 135 ने तुम्ही जे हॉस्पिटल गेट नंबर 9 इथे उतरू शकता व चालत तुम्ही आतमध्ये येऊ शकता। तसेच इथून बाहेर पडल्यावरती तुम्हाला डायरेक्ट टॅक्सी देखील उपलब्ध आहेत। टॅक्सीने तुम्ही जे हॉस्पिटल गेट नंबर 6, गेट नंबर 8 किंवा गेट नंबर 9 इथे उतरू शकता। हे आहे जे हॉस्पिटल गेट नंबर 8। इथे पेशंट खूप सिरियस असेल तर डायरेक्ट अपघात विभाग येथे आणला जातो, त्यालाच कॅज्युअल्टी असे बोलतात। त्याच्या बाजूलाच इमर्जन्सी वॉर्ड कक्ष क्रमांक 4 उपलब्ध आहे। ही सुविधा रुग्णांसाठी 24 तास उपलब्ध असते। हे आहे गेट नंबर 9। डाव्या बाजूला इथे सुरक्षा रक्षक कार्यालय आहे। याच्याच बाजूला OPD 26 जी डोळ्यांची OPD आहे ती उपलब्ध आहे। ही देखील सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू असते। इथून पुढे गेलात की डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो कक्ष क्रमांक 26 जो डोळ्यांचा कक्ष आहे तिथे उपलब्ध आहे। ही आहे मुख्य बाह्य रुग्ण विभाग इमारत। इथे मेडिसिन OPD, सर्जिकल OPD, ऑर्थो OPD, कार्डियाक OPD, न्यूरोलॉजी OPD, न्यूरोसर्जरी OPD, नेफ्रो OPD, यूरोलॉजी OPD अशा विविध OPD उपलब्ध आहेत। तुम्हाला कोणती OPD कोणत्या दिवशी उपलब्ध असते ही माहिती हवी असेल तर तुम्ही बघत राहा माझे व्हिडिओ आणि मला सबस्क्राईब करा। थँक्यू।